सुधाकर बडगुजर यांच्यावर प्रचंड आरोप झाले, एक ना अनेक झाले, भ्रष्टाचाराचे झाले, वेगवेगळे झाले, गुन्हे तितकेच। पण भाजपनं आज त्यांना कमळ हाती दिलं। दाऊच्या साथीदाराची साथ देणारा म्हणून ज्याला हिणवलं गेलं आरोप झाले त्या बडगुजर यांच्यावर नितेश राणेंनी जे आरोप केले त्यानंतर बडगुजर यांचा मुलगा दीपकच्या विरोधात मोक्कांतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। आज त्याच मुलाचं गुणगान गाताना सांगितलं गेलं की तो हिंदुत्वाच्या दिशेने जोरात निघालाय। पण हे सगळं आहे ना आता इतिहास आहे। सुधाकर बडगुजर ते होते, आता सुधारक बडगुजर आहे। एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो। सुधाकर बडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय? भाजपनं सुधाकर बडगुजरांविरोधात आरोपाची राळ उडवली होती। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी बडगुजरांचे संबंध असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता। पण राजकारणात सर्व काही माफ असतं असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच की काय ज्या सुधाकर बडगुजरांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता त्याच बडगुजरांना भाजपनं पावन करून घेतलं। मागील 2 वर्षापासून भाजपच्या नेत्यांनी विशेषतः नितेश राणेंनी बडगुजर यांच्या विरोधात आघाडी उघडली होती। विधानसभेतही नितेश राणेंनी बडगुजर यांच्यावर हल्लाबोल केला होता। राणेंकडून बडगुजर यांच्यावर कोणते गंभीर आरोप करण्यात आले होते ते आता पाहूया। 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप राणेंनी केला होता। बडगुजर यांनी सलीम कुत्ताला नाशिकमधील फार्म हाऊसवर आश्रय दिल्याचा आरोपही करण्यात आला होता। आरोपानंतर नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्या विरोधात अनधिकृत कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता। प्रकरणाचा तपास करण्यासाठी SITची स्थापनाही केली। त्यानंतर बडगुजर यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती। सुधाकर बडगुजर यांचा गॉडफादर कोण आहे असा प्रश्नही नितेश राणेंनी उपस्थित केला होता। एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो, तर या सुधाकर बडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय? कोण त्याचा गॉडफादर आहे? या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले? या सगळ्याची चौकशी व्हावी असं आम्ही सभागृहामध्ये मागणी केली। नितेश राणेंनी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन सुधाकर बडगुजर यांच्या गुन्हेगारींशी असलेल्या संबंधाचा पाढा वाचला होता। मात्र आता भाजपनं बडगुजर यांच्यावर हिंदुत्वाची शाल पांघरल्यामुळे सर्व काही गंगेला मिळाले। बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे। त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय। आणि म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही। सुधाकर बडगुजर यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा दीपकवरही एक गंभीर गुन्ह्याप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला होता। 2022 मध्ये RPIचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता। 2 वर्ष त्यांचा फारसा तपास झाला नव्हता। मात्र 2024 मध्ये एका संशयिताने सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजरचं नाव घेतलं होतं। त्यानंतर दीपक बडगुजरसह 7 संशयांविरोधात मोक्कांतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती। पण हा आता सर्व इतिहास झालाय। पक्षासाठी जे काम केलं, परंतु अचानक नीतीने हाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली। पण ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत, स्वतः जे बोलतात ते जेलमध्ये जाऊन आले आहेत। त्याच्यामुळं
स्वतः जे सकाळी 9 वाजता बोलतात ते जेलमध्ये राहून आले, टीका करणारे जेलमध्ये राहून आले आहेत. तेवढा वेळ काय हे जेलमध्ये नव्हते. पण या ठिकाणी एकच सांगतो, जोपर्यंत न्यायालय कुठली शिक्षा देत नाही तोपर्यंत कुणाचा आरोप होऊ शकतं, पण आरोपावर मात्र अंतिम न्यायालय करतं. संजय राऊतांनी बडगुजरांच्या प्रवेशावरून भाजपला घेरलंय. अशा मग दाऊद इब्राहिम बहुतेक त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असेल, त्याला शुद्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असेल. दाऊद इब्राहिम, अझर मसूद किंवा हे सगळे जे आता काही लोक अटकेत आहेत, तुरुंगात आहेत, दाऊदचे हस्तक, इक्बाल मिर्चीला तर शुद्ध करून घेतलेलंच आहे. आता दाऊदला घेतील, सलीम कुत्ताला घेतील, पण हा त्यांच्या पक्षाची ती विचारधारा आहे. ही त्यांच्या पक्षाची विचारधारा आहे. सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेतील नाशिकमधील महत्वाचे पदाधिकारी होते, पण त्यांच्याच भोवती दाऊदच्या साथीदाराला आश्रय दिल्याचा आरोप करून भाजपनं संशय निर्माण केला होता. परिणामी बडगुजर कारवाईच्या फेऱ्यातही अडकले होते. आता तेच बडगुजर राजकीय साडेसातीच्या फेऱ्यातून बाहेर पडत भाजपमध्ये दाखल झाले. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.